नमस्कार, मी रोहिणी तुमच्या सर्वांचे स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत ही छोटीशी फुलं कशी बनवायची। अगदी क्यूटशी आणि छोटे आकाराची ही फुलं आहेत, अगदी सोपे आहेत बनवायला। जर तुम्ही नवीन विणकाम शिकत असाल किंवा आत्ताच नवीन तुम्ही विणकाम शिकले असेल तर अशा प्रकारची छोटी छोटी फुलं बनवायला नक्की ट्राय करा, म्हणजे तुमच्या कामामध्येही फिनिशिंग वाढेल आणि तुमची प्रॅक्टिसही होईल। तर चला या छोट्याशा फुलांना बनवायला सुरुवात करूया। तर ही छोटी छोटीशी फुलं बनवण्यासाठी आपल्याला इथे ग्रीन कलरचा धागा लागणार आहे आणि दुसरा कलर तुम्ही कोणताही वापरू शकता। जसं की मी इथे मल्टी कलर मध्ये काही फुलं बनवून घेतलेली आहेत, सगळीच अति सुंदर दिसत आहे। तुम्ही इथे कोणताही कलर वापरू शकता। तर चला आपण ही फुलं बनवायला सुरुवात करूया। तर ही फुलं बनवण्यासाठी मी इथे 2.5 mm चा क्रोशा हुक घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे ग्रीन आणि ऑरेंज कलरचा धागा घेतलेला आहे, तुम्ही धागा कोणताही वापरू शकता। तर बघा इथे मी ग्रीन कलरचा धागा घेतलाय। आता याला इथे अशा प्रकारे एक मॅजिक रिंग बनवून घ्यायची। तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत। त्यानंतर इथे एक चेन बनवायची आहे आणि याच मॅजिक रिंग मध्ये आपल्याला सिंगल क्रोशाच बनवायचे आहेत। तर बघा, एक सिंगल क्रोशा, दोन सिंगल क्रोशा, तीन सिंगल क्रोशा, चार सिंगल क्रोशा, पाच सिंगल क्रोशा आणि सहा सिंगल क्रोशा। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे 6 सिंगल क्रोशात बनवून घ्यायचे। त्यानंतर मॅजिक रिंगला असं खेचून घ्यायचंय। अशा प्रकारे खेचल्याच्या नंतर जो पहिला सिंगल क्रोशा आहे त्याच्यामधून आपल्याला इथे स्लिप स्टिच बनवून घ्यायची आहे। तर बघा, पहिला सिंगल क्रोशामध्ये टाकून घ्यायचंय क्रोशाला, अशा प्रकारे धागा खेचून स्लिप स्टिच बनवून हे छोटंसं सर्कल इथे आपल्याला बनवून घ्यायचंय। आता छोटंसं सर्कल बनवल्याच्या नंतर एक चेन करून धागा कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हे छोटंसं सर्कल तयार झालेलं आहे। आता इथे आपल्याला पुढचा फ्लावरचं पेटल्स बनवण्यासाठी दुसरा कलर घ्यायचा आहे। तर बघा इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे पेटल्स बनवण्यासाठी, तुम्ही पिंक रेड कोणताही वापरू शकता। तर इथे बघा अशा प्रकारे धागा घेतल्याच्या नंतर कोणत्याही एका चेन मध्ये आपल्याला धाग्याला टाकून घ्यायचंय आणि जॉईन करून घ्यायचंय। बघा अशा प्रकारे जॉईन करून घेतलं। आता इथे आपल्याला 1 2 आणि 3 चेन करून घ्यायच्या। त्यानंतर धागा घ्यायचा आहे आणि सेम लूप मध्येच आपल्याला इथे एक डबल क्रोशा, परत हा दुसरा डबल क्रोशा आणि हा तिसरा डबल क्रोशा, असे 3 डबल क्रोशा बनवून घ्यायचे। बघू शकता 3 डबल क्रोशा बनवून झाले। आता परत 3 चेन करायची आहे। 3 चेन झाल्याच्या नंतर सेम लूप मध्ये परत सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। हे बघू शकता आपलं पहिलं पेटल तयार झालेलं आहे। पहिले 3 चेन बनवले, 3 डबल क्रोशा बनवले, त्यानंतर परत 3 चेन बनवून सिंगल क्रोशा केला सेम लूप मध्ये। तर हे पहिलं पेटल आपलं रेडी झालं आहे। आता परत इथेच आपल्याला 3 चेन करायचे। अशा प्रकारे परत बघा पुढची जी चेन आहे सेकंड नंबरची, त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशा, 1 2 आणि 3, परत 3 चेन होणार जसं आपण पहिल्या पेटल मध्ये बनवलं। आता परत सेम लूप मध्येच आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे परत इथे 3 चेन, 1 2 आणि 3, परत बघा धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या चेन मध्ये 3 डबल क्रोशा बनवायचे। तर बघा 1 2 आणि हा तिसरा, 3 डबल क्रोशा बनवून झाले। आता आपल्याला इथे परत 3 चेन करून घ्यायचे। बघा 3 चेन झाले। आता सेम लूप मध्ये परत आपल्याला इथे सिंगल क्रोशा करायचंय अशा प्रकारे। आता बघा 3 पेटल बनवून झाले, असेच अजून 3 पेटल बनवून घ्यायचे। म्हणजे बघा 1 2 3 धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या चेन मध्ये परत आपल्याला 3 डबल क्रोशा बनवून घ्यायचे। तर बघा 1 2 आणि 3 पेटल झाले, सॉरी 3 डबल क्रोशा झाले, परत 3 चेन आणि सेम लूप मध्येच जॉईन करायचे सिंगल क्रोशाने। हा आपला चौथा पेटल झाला।
त्यानंतर परत 1 2 3 चैन. परत आता पुढच्या चैन मध्ये 3 डबल क्रोशा बनवायचे. तर बघा 1 2 आणि 3 झाले. परत 3 चैन आणि परत सेम लूप मध्येच सिंगल क्रोशा. परत बघा 3 चैन. आता पुढच्या लूप मध्ये शेवटच्या लूप मध्ये परत 3 डबल क्रोशा. 1 2 आणि हा तिसरा 3 डबल क्रोशा शेवटच्या लूप मध्ये. आता परत शेवटी 3 चैन करायचे आणि जो शेवटचा 3 चैनचा धागा आहे तो आपल्याला या फर्स्ट लूप मध्ये जॉईन करायचे. म्हणजे बघा हा जो आहे जिथे आपण स्टार्ट केलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला हा धागा जॉईन करायचा आहे सिंगल क्रोशाने अशा प्रकारे. त्यानंतर इथे आपल्याला एक चैन घ्यायची आहे. एक चैन झाल्याच्या नंतर धागा असा खेचून घ्यायचा आहे आणि खेचून घेतल्याच्या नंतर इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता बघा ह्याला आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचंय फुलाला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण व्यवस्थित पेटल करून घेतले की याचा आकार चेंज होतोय. आता सगळ्यात आधी आपल्याला हा जो निघालेला धागा आहे याला अशा प्रकारे त्याच लूप मधून बॅक साइडला खेचून घ्यायचे. बघा धागा खेचला की ऑटोमॅटिक इथे फिनिशिंग व्यवस्थित येते. बघा अशा प्रकारे धागा खेचून घ्यायचा आहे. त्यानंतर आता बॅक साइडला बघू शकता इथे आपले धागे झालेले आहेत. तर काही धागे जे आतल्या बाजूने मी घेतलेले आहेत ऑलरेडी त्यांना आपल्याला इथे कट करून घ्यायचंय आणि जे धागे आतल्या बाजूला गेलेले नाहीयेत त्यांना आपल्याला अशा प्रकारे बघा आतल्या स्टिचेस मध्ये टाकून घ्यायचंय जेणेकरून याची फिनिशिंग व्यवस्थित दिसेल आणि फुलही हे मागच्या बाजूनेही क्लिअर दिसेल. तर बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचंय. त्यानंतर जो एक्स्ट्रा धागा आहे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे अगदी काठोकाठ. आणि हा जो सेंटरचा मॅजिक रिंगचा धागा आहे यालाही आपल्याला त्याच पद्धतीने काही लूप्स मध्ये टाकून घ्यायचंय बॅक साइडच्या. तर अशा प्रकारे बघा यालाही आपण टाकून घेऊया थोडंसं खेचून घेऊया. त्यानंतर इथे आपल्याला यालाही कट करून घ्यायचंय जो एक्स्ट्रा धागा राहिलेला आहे त्याला. बघू शकता आपण बॅक साइडनेही कट करून याला व्यवस्थित करून घेऊया. तर बघू शकता बॅक साइडने याची फिनिशिंग बघा फ्रंट साइडने बघा दोन्ही साइडने तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित तयार झालेलं आहे. जसं की आपण सुरुवातीला तुम्हाला फुलं दाखवली होती अगदी त्याचप्रमाणे हे फुल तयार झालेलं आहे आणि याचप्रमाणे आपली ही छोटी छोटी फुलं बनवून तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर फुलं झालेली आहेत. अगदी सोपी आहेत बनवायलाही. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर नक्की ट्राय करा. ही फुले कुठे वापरायची तर आपण याला कुठेही वापरू शकतो. जसे की आपण जर एखादा रुमाल बनवला तर त्यावरती लावण्यासाठी वापरू शकतो किंवा तोरणवरतीही आपण वापरू शकतो. तुम्ही बरेचसे तोरण बघितलेले असतील ज्यावरती अशा प्रकारची फुले लावलेली असतात. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.